सण एक दिन. नमस्कार मुलांनो. आवाज येतोय नमस्कार माझा? बाई. आवाज येतोय ना माझा? नमस्कार हो भाई. बाई. ठीक आहे. तर हो मी बाई. आज आपण एक कविता अभ्यासणार आहोत. तर मी कवितेला सुरुवात करते. ठीक आहे. तर सगळ्यांना स्लाइड्स दिसत आहेत? हो हो बाई. ठीक आहे. तर मला सांगा, यात जे पहिलं चित्र मी दाखवलंय त्यातून तुम्हाला काय समजतंय? पहिलं एक चित्र आहे. कोण सांगेल? एका चित्रामध्ये नाग दिसतोय, त्याची पूजा केली जाते अशा अर्थाने. आणि दुसऱ्या चित्रामध्ये गाय वासरू दिसत आहे. बरोबर. हे पहिलं चित्र नागपंचमी या सणाचं आहे आणि यामध्ये नागाची पूजा केली आहे. छानपैकी दिवा वगैरे फळं ठेवली आहेत, त्याच्या समोर वारुळ आहे आणि त्याची पूजा केली आहे. त्यानंतर दुसऱ्या चित्रामध्ये गायीची आणि वासराची पूजा केली आहे. तर या सणाला आपण काय म्हणतो? वसुबारस. आणि पहिला जो आहे तो नागपंचमी. मला सांगा, या चित्रातून तुम्हाला काय समजतंय? चित्र या करतात. चित्रामध्ये बरोबर. तर बैलाला मस्त सजवलंय आणि त्याची पूजा करत आहेत. कारण की कोणता सण आहे हा? बैलाची कधी पूजा करतात? बैलपोळा. बरोबर. बैलपोळा आहे. त्यामुळे हा शेतकरी आहे. शेतकऱ्याने त्याला छान सजवलंय, म्हणजे तो आता मिरवणुकीला नेतोय त्याला आणि त्याची पूजा केली आहे. तर आता या पुढच्या चित्रात काय दिसतंय तुम्हाला? अ, बैल नांगरतोय शेत. शेती आणि शेतीसाठी पिकं लावली जात आहेत. एकीकडे पीक बरोबर. लागवड सुरू आहे. बरोबर. छान, सुंदर. तर पहिलं हे जे चित्र आहे ते आहे शेतातलं आहे. काही शेतकरी भाताची लागवड करतायत किंवा बैल वगैरे पण तुम्हाला तिथे दिसतोय. तर भारत हा जो देश आहे आपला, तर तो कृषी प्रधान आहे. कृषी प्रधान म्हणजे शेतकरी जेव्हा धान्य पिकवतो तेव्हाच आपल्याला खायला मिळतं. तो शेतकरी एकटा सर्व काही करू शकतो का? नाही. तर त्याला कोणाचं तरी सहाय्य घ्यावं लागतं. म्हणजे जमीन जर सुपीक करायची असेल तर त्याला बैलांची मदत घ्यावी लागते. म्हणजे बऱ्यापैकी काम हे बैलांच्या मदतीनेच होतात. बैलांशिवाय कुठलंही काम शेतकऱ्याचं पूर्ण होऊ नाही शकत. त्यामुळे बैल बैलाला शेतकऱ्यांचा मित्र म्हणतात. जसं की हे दुसरं चित्र बघा. या चित्रामध्ये काय दिसतंय? तर दोन बैल आहेत, बैलगाडी आहे आणि काही माणसं त्यात बसलेली आहेत. आणि म्हणजे बैलगाडीच्या माध्यमातून लोक जुन्या काळात प्रवास सुद्धा करायचे आणि एवढ्यांचं ओझं तो बैल एकटा वाहून न्यायचा. आणि दुसऱ्या चित्रात जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये काय होतं की किती ओझं दिसतंय त्या बैलाच्या पाठीवर. एक माणूस आहे, ओझं आहे आणि त्या ओझं तो बैल वाहून नेतोय. म्हणजे सगळीकडनं जर विचार केला तर बैल हा खरोखर शेतकऱ्याचा मित्र आपण म्हणू शकतो. तर आज आपण अशीच एक बैलांवर आधारित यशवंत या कवींची सण एक दिन ही कविता अभ्यासणार आहोत. तर कवी यामध्ये काय सांगतात? तर या कवितेतून कवी यशवंत यांनी बैलपोळ्याच्या सणाचे व बैलांच्या सजावटीचे वर्णन केले आहे. परंतु सणामागचे कटू सत्य पण त्यांनी सांगितले आहे की बैलाला केवळ एका दिवसाचा मान मिळतो, तर उर्वरित वर्षभर त्याला मालकाच्या कठोर नियंत्रणाखाली कष्टमय जीवन जगावे लागते. तर अशाच पद्धतीचं वर्णन केलेली कविता आपण अभ्यासणार आहोत. तर हे बघा, पान क्रमांक 38, कविता सण एक दिन. तर मी वाचते, तुम्ही लक्ष द्या. शिंगे रंगविली, बाशिंगे बांधिली,
चढविल्या झुली ऐने दार, राजा परधान्या रतन दिवाण, वजीर पठाण तुस्त मस्त, वाजंत्री वाजती लेजिम खेळती, मिरवित नेती बैला लागी, दुल दुलतात कुणाची वशिंडे, काही बांड खोंडे अवखळ, कुणाच्या शिंगांना बांधियले गोंडे, हिरवे तांबडे शोभिवंत, वाजती गळ्यात घुंगरांच्या माळा, सन बैल पोळा ऐसा चाले. तर मला आता तुम्ही सांगा, गावाकडे बैलपोळा सण कसा साजरा केला जातो? आता आपण कविता वाचलीये, तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारला आहे त्यावर, तर 1-2 मिनिटं तुम्ही विचार करा, परत कविता वाचा आणि याचं उत्तर द्या. गावाकडे बैलपोळा सण कसा साजरा केला जातो? सांगेल कोणी? ते कविता दाखवता का एकदा बाई? ठीक आहे. श्रावणी. हो बाई. बैल पोळ्याच्या दिवशी बैलाची शिंग रंगवली जातात, त्याला बाशिंग बांधली जातात, त्याच्यावर धुली चढवल्या जातात. सगळेच राजा, रतन, दिवाण, वजीर, पठाण हे सगळे एकदम म्हणजे खूप आनंदात असतात. वाजंत्री बोलवले जातात, लोक लेझिम खेळतात आणि बैलाला मिरवत नेतात. अशा छान प्रकारे बैलपोळा सण गावाकडे साजरा. छान. तर आता आपण एकेका ओळीचा अर्थ पाहूया. तर काय आहे पहिली ओळ? शिंगे रंगविली बाशिंगे बांधिली, चढविल्या झुली ऐनदार. तर पोळ्याच्या दिवशी बैलांची शिंगे रंगविली जातात, त्यानंतर बाशिंगे बांधली म्हणजे बाशिंगे त्यांना बांधली जातात, आणि चढविल्या झुली ऐणेदार, तर वेगवेगळी वस्त्रे चढवली जातात. तर आता यात आपण नवीन शब्द कुठला बघितला? बाशिंगे. तर बाशिंग शब्दांचा अर्थ होतो बैलाच्या कपाळावर बांधण्याचे कागदाचे किंवा बेगडाचे आभूषण. काही ठिकाणी लग्नात नवरा नवरीच्या कपाळावर सुद्धा हे बाशिंग बांधलं जातात. तर नवरा नवरीच्या कपाळावर तर तुम्ही बाशिंग बघितलंच असेल, पण या ठिकाणी बघा फोटो दिसतोय तुम्हाला एक बैलाचा, आणि त्याच्या कपाळावर जे बांधलेलं दिसतंय ते बाशिंग आहे. आणि परत अजून त्याची शिंग जर तुम्ही बघितली तर त्याला लाल, निळा, हिरवा असा वेगवेगळा कलर दिलेला दिसतो. तर पुढे बघूयात. चढविल्या झुली ऐणदार. झुली शब्दाचा अर्थ वस्त्र असा केला आहे, आणि ऐणदार म्हणजे लहान लहान आरसे लावून केलेली शोभिवंत सजावट. तर त्याच्या अंगावर जे वस्त्र टाकलेलं असतं तर त्याला लहान लहान आरसे लावून ते सजवलेलं असतं, आणि मग ते त्याच्या पाठीवर चढवलं जातं. तर अशा प्रकारची सजावट बैल पोळ्याच्या दिवशी ते करतात. काय काय करतात? तर बैलांची शिंगे रंगवतात, त्याला बाशिंग बांधतात, आणि मस्त आरसा वगैरे लावलेले शोभिवंत वस्त्र त्याला चढवतात. तर पुढचा अर्थ बघूया. राजा परधान्या रतन दिवाण, वजीर पठाण तुस्त मस्त. म्हणजे राजा, परधान्या, रतन, दिवाण, वजीर आणि पठाण ही बैलांची नावं आहेत. आता आपण जर आपल्या संस्कृतीचा विचार केला तर आपण पाळीव प्राण्यांना सुद्धा वेगवेगळी नावं ठेवलेली दिसतात. आपल्या घरी एखादा पाळीव प्राणी असेल त्याला आपण काहीतरी नाव ठेवतो, त्याचप्रमाणे शेतकऱ्याकडे जी होती प्राणी त्यांना त्यांनी त्याच्याकडच्या बैलांना त्यांनी ही वेगवेगळी नावं ठेवली होती. तर तुस्त मस्त, तुस्त शब्दाचा अर्थ या ठिकाणी संतुष्ट असा गेले. संतुष्ट मस्त म्हणजे आनंदी. तर ही जी राजा, परधान्या, रतन, दिवाण, वजीर, पठाण हे सगळे कसे होते? तर संतुष्ट आणि आनंदी होते.
पुढे काय? वाजंत्री वाजती लेझिम खेळती मिरवित नेती बैला लागी दुल दुलतात कुणाची वशिंडे काही बांड खोंडे अवखळ. पुढे काय सांगतायत ते? वाजंत्री वाजती. आता वाजंत्री म्हणजे काय? तर हे वाद्य वाजवणारी लोक जी होती त्यांना ते वाजंत्री म्हणायचे. तर वाद्य वाजवणारे लोक त्या ठिकाणी आता वाद्य वाजवत आहेत. नंतर लेझिम लेझिम खेळती. लेझिम हा एक पारंपरिक महाराष्ट्राचा एक खेळाचा प्रकार आहे. तर ते सर्व त्या ठिकाणी खेळत आहेत. आणि मिरवित नेती बैलां लागी म्हणजे की वाजंत्री वाद्य वाजवतायत आणि बैलांना लेझिम खेळता खेळता ते मिरवणूक काढून त्यांनी नेत आहेत. दुल दुलतात कुणाची वशिंडे काही बांड खोंडे अवखळ. आता दुल दुलतात म्हणजे हलतात. तर काय हलतात? कुणाची वशिंडे, काहींची वशिंडे. तर वशिंड शब्दाचा अर्थ त्यांनी बैलाच्या पाठीवरील मोठा भाग असा केलाय. जो बैलाच्या पाठीवर आहे बघा, इथे चित्र आहे, त्याच्या पाठीवरचा जो मोठा भाग दिसतोय तर त्याला त्यांनी वशिंड म्हटलं आहे. काही बांड खोंडे अवखळ. आणि काही बांड शब्दाचा अर्थ खोडकर असा केला. आणि खोंडे म्हणजे तरुण बैल, अवखळ चपळ. तर काही जे तरुण बैल आहे ते खोडकळपणा किंवा चपळपणा करताना तुम्हाला दिसत आहेत. पूर्ण ह्याचा अर्थ काय होतो? वाजंत्री वाद्य वाजवत आहेत, बैलांना लेझिम खेळत ते नेत आहेत, त्यांची मिरवणूक काढलेली आहे, काही बैलांची वशिंडे हलताना दिसत आहे, तर काही तरुण चपळ बैल चपळता करत आहेत. तर या चित्रातून आपल्याला हे स्पष्ट होतं बघा. बैलांची मिरवणूक निघाली आहे, एक महिला त्याची पूजा करत आहे किंवा मस्तपैकी कोणीतरी जे वाजंत्री आहेत ते वाद्य वाजवत आहेत, लोक जमा झालेली आहेत, छानपैकी त्यांनी बाशिंग धारण केलं आहे, शिंगे रंगवलेली आहेत, त्याला ते वस्त्र वगैरे परिधान केलेलं दिसत आहे. तर आता आपण यावरच आधारित एक व्हिडिओ पाहणार आहोत. ते कसं वर्णन आहे त्याचा व्हिडिओ पाहूया. श्रावणी आवाज येतोय? व्हिडिओ हो बाई. दिसतोय? व्हिडिओ दिसतोय? हो हो, दिसतोय. ठीक आहे, बघा. बाई फक्त आवाज येत नाहीये. आवाज येतोय आता? नाही, पण ठीक आहे, चित्र बघतो आम्ही फक्त. तर कशा प्रकारे ते मिरवणूक काढायचे याचं ते वर्णन केलं आहे, जे आपण कवितेत पाहिलं. तर ते तुम्ही फक्त बघा. ठीक आहे. तर पण आता पाहिलं
स्लाइड. तर आता पाठाचा आपण अभ्यास केला, तर यावर आधारित मी काही प्रश्न विचारणार आहे, तर तुम्ही त्याची उत्तरं द्या. तर पाठात आपण पाहिलं की बैलपोळा सणाचं वर्णन केलं आहे. तर या सणाला बैलाला कसे सजवले जाते सांगेल का कोणी? त्यांना बाशिंग बांधले जातात. ठीक आहे, छान. बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना कसे मिरवत नेतात? वाजंत्री ढोल वाजवत असतात आणि काढली छान जाते. छान. तर मला सांगा, तुम्हाला जर मी विचारलं प्रश्न, तुमच्या घरी एखादा बैल आहे, तर बैलाला आनंदित ठेवण्यासाठी तुम्ही काय कराल? कोणी सांगेल का? बैलाला आनंदी ठेवण्यासाठी तुम्ही काय कराल? त्याला योग्य तो चारा देऊ, खाऊ पिऊ घालू, त्याची काळजी घेऊ. छान, सुंदर, त्याला जर काही लागलं तर छान. तर आपण आता कविता अभ्यासली आहे, तर तुमच्यासाठी यावर आधारित एक गृहपाठ आहे. तर तुमच्या आजोबांशी वडिलांशी गप्पा मारा आणि त्यांच्या लहानपणी हा सण ते कसा साजरा करायचे त्याची माहिती तुम्ही घ्या आणि उद्या ती माहिती लिहून आणा आणि मला दाखवा. तर समजली सगळ्यांना कविता? हो, समजली. चालेल, ठीक आहे. आता आपण थांबूयात आणि उद्या पाहूया पुढील भाग.